चला तर मंडळी, उन्हाळ्यामध्ये चपाती भाजी खायचा कंटाळा आलाय का? मग ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. कारण आज आपण चपाती भाजीला छान असा पर्याय बघणार आहोत. ती म्हणजे ही सुंदर आणि टेस्टी स्टफ केलेली डाळफळ. हो, आतमध्ये इतका सुंदर मसाला स्टफ केलाय, त्याबरोबर हा जो काही डाळीचा रस्सा आहे तो अतिशय चविष्ट. आणि या रेसिपीची आणखीन एक खासियत म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खाऊ शकतील. तुम्हाला कोणी म्हणणारच नाही हे केल्यानंतर की मला चपाती भाजी खायची. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. यासाठी सगळ्यात आधी तूर डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि कुकरमध्ये हळद, मीठ घालून छान शिजायला ठेवायचे. आता हळद मिठाबरोबरच यामध्ये मी बटाटे सुद्धा घालणार आहे. आपण स्टफ डाळवडे बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला बटाट्याचं सारण करायचं आहे, म्हणून बटाटे उकडायला घालूयात. बरं, या रेसिपीमध्ये बटाटे असल्यामुळे पोटही अगदी आरामात भरतं. डाळ आहे इतकं प्रोटीनचा सगळ्यात मोठा स्रोत. त्यानंतर आपण गव्हाचं पीठ, बेसन पीठ वापरणार आहे. त्यामुळे फायबर्स, प्रोटीन सगळ्या गोष्टी एकाच प्लेटमध्ये तुम्हाला भेटतील. डाळ शिजेपर्यंत आता आपली फळं बनवायची, त्याचं बाहेरचं छान कवरिंग करायला घेऊयात. यासाठी 2 कप गव्हाचं पीठ, 1 कप बेसन पीठ, यामध्ये पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलंय. त्याचबरोबर यामध्ये आपण ओवा आणि जिरे सुद्धा घालणार आहोत. बेसन पीठ घातले त्यामुळे ओवा आवर्जून घाला. ओव्यामुळे बेसन पीठ पचायला सोपं जातं. चला, या सगळ्या गोष्टी घालून घेतल्या. अगदी पाव चमचे घातले, पाव चमचा जिरे आणि पाव चमचा ओवा घालून घेतलाय. यामुळे काय होतं, बाहेरच्या कवरिंगला ही खूप छान टेस्ट येते. ज्या वेळेला तुम्ही डाळीमध्ये ही फळं खाता ना, त्यावेळेला बाहेरचं कवरिंग अजिबातही प्लेन किंवा सपक लागत नाही. त्यामुळे हे मसाले, हे फ्लेवर्स आवर्जून घाला. त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घालायचं. सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि थोडं थोडं पाणी घालत मीडियम घट्ट असा ह्याचा डो भिजवायचा. डो खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही. मीडियममध्ये वापरलेला बटाटा, त्याचबरोबर गव्हाचे पीठ, यामध्ये चांगले कार्बोहायड्रेट असतात, जे शरीराला अगदी दिवसभर ऊर्जा देतात. त्यामुळे तुम्हाला चपाती भाजी खाल्ली नाही याचा फील सुद्धा दिवसभरासाठी जाणवणार नाही. इतकं शरीरामध्ये आपली ऊर्जा टिकून राहते. त्यामुळे अगदी दुपारच्या जेवणाला जरी तुम्ही हे बनवलं ना, तरी संध्याकाळपर्यंत भूक लागणार नाही. इतकं टेस्टी आणि इतकं पोटभरीचं होतं. चला, पीठ छान व्यवस्थित असं मिळून झाले. तुम्ही बघू शकता अगदी मीडियम घट्ट असं पीठ भिजवले. यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचं आणि तेल लावून परत एकदा गोळा छान मळून घ्यायचा. आता झाकण लावून 15 मिनिटासाठी हे पीठ भिजायला बाजूला ठेवूयात. तोपर्यंत आपल्या डाळीची तयारी करूयात. डाळ आणि बटाटे अतिशय परफेक्ट असे शिजले गेलेत. किमान 4 शिट्ट्या तरी करा. 4 शिट्ट्यांमध्ये डाळ अगदी छान गाळ अशी शिजते. डाळीतनं बटाटे काढून घ्यायचे आणि डाळ व्यवस्थित अशी घोटून घ्यायची. रवीच्या सहाय्याने किंवा अगदी विस्करच्या सहाय्याने छानपैकी डाळ घोटून घ्या. आता घेऊयात आपला बटाट्याचा छानपैकी मसाला बनवायला. डाळ छान घोटून झाली, हिला बाजूला ठेवू आणि 2 बटाटे ते आधी चमच्याने छानपैकी स्मॅश करून घ्यायचे. अगदी हलके स्मॅश करा आणि त्यानंतर यामध्ये जे काही आपल्याला मसाले घालायचे ते घालून घ्यायचे. आता इथे बटाटा आपल्याला परतवून वगैरे काही घ्यायचं नाही. फक्त मॅश केलेला बटाटा यामध्ये सगळे फ्लेवर्स घालायचे आणि आपला आतला जो काही मसाला आहे फळांचा, जे काही सारण आहे ते तयार होणार आहे. अतिशय टेस्टी असं हे सारण होतं. स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अगदी चवीप्रमाणे लाल तिखट, तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार लाल तिखट घाला. इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातले. चवीप्रमाणे मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि सारण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आपण जी काही कणिक भिजवली आहे त्यामध्ये सुद्धा मसाला घातला आहे. वरण सुद्धा आपलं थोडंसं स्पायसी असणार आहे आणि मसाला सुद्धा थोडासा तिखट आहे. तर तिन्हीमध्ये अगदी प्रमाणानुसार तिखट घाला, म्हणजे तो स्पायसीनेस आहे तो अगदी बॅलन्स होईल, खूप जास्त तिखट होणार नाही. चला, मसाला छान तयार झाला आहे. कणिकही इथे छानपैकी भिजली गेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत असा याचा गोळा झाला आहे. आता याचे छोटे छोटे उंडे करून घ्यायचे. अगदी छोटे छोटे पुऱ्या आपण बनवण्यासाठी जेवढे गोळे बनवतो ना, अगदी त्या आकाराचे छोटे छोटे गोळे बनवा. कारण ह्याच्या आपल्याला सुरुवातीला पुऱ्याच बनवायच्या आहेत. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट पीठ न भिजवल्यामुळे गोळे व्यवस्थित तयार होतात आणि आपले जे काही फळांचं कवरिंग आहे ते अगदी परफेक्ट असं तयार होतं. खूप जास्त जर तुम्ही पीठ घट्ट भिजवलं ना, तर कवरिंग खूप जास्त वातट किंवा कडक होतं आणि त्यानंतर ते खाताना अगदी चुई लागतं, अगदी वातट असं लागू शकतं. त्यामुळे पीठ भिजवताना मीडियम घट्टच भिजवा. अशा पद्धतीने छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही. मीडियम जाडीच्या ह्या पुऱ्या लाटल्या की अगदी कवरिंगही छान पाहिजे असं राहतं आपलं. खूप जास्त जाड असेल ना, तर खाताना खूप जास्त ती कणिक तोंडामध्ये येऊ शकते. त्यामुळे जाड करू नका. थोडंफार पातळ झालं तर आणखीनच चांगलं. चला, सगळ्या पुऱ्या मी याच पद्धतीने करून घेते आणि त्यानंतर घेऊयात आपले छोटे छोटे मोदक बनवायला. अगदी मोदकासारखाच आकार द्यायचा आहे. फक्त वरची जी टोकं आहेत ती काढून टाकायची आहेत. आता सगळ्या पुऱ्यांवरती एकसारखं असं सारण ठेवून घ्यायचं. तुम्हाला मसाला आतमध्ये किती आवडतोय, किती कमी, किती जास्त आवडतोय त्यानुसार तुम्ही मसाला ठेवून घ्या. इथे मी भरपूर छान असा मसाला ठेवलाय, कारण खाताना तो मसाला खूप छान लागणार आहे. आता याचं मोदकाप्रमाणे छानपैकी उंडा करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट मोदकच झालाय. फक्त वरती जे आपण मोदकाचं टोक काढतो
ते न काढता ते कणिकवरची काढून टाकायची, अशा पद्धतीने टोक खाली दाबायचं आणि असं सुंदर असा हा आपला उंडा तयार होतो. अतिशय सुंदर असं हे फळ तयार होतं. दिसायला तर किती सुंदर दिसतंय. बरं छोट्या-छोट्या आकाराचं केल्यामुळं काय होतं, डाळीमध्ये गेल्यानंतर ही फळं शिजतात आणि ह्याची साईज थोडीशी वाढते, आकार थोडासा मोठा होतो. त्यामुळे करताना छोट्या आकारामध्ये करा, म्हणजे डाळीमध्ये गेल्यानंतर साईज जरी वाढली तरी अगदी ती बॅलन्स राहील. चला, सगळी फळं छानपैकी मी इथे करून घेतली. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतायत आणि कवरिंग पातळ झाले ना, त्यामुळे अतिशय भारी वाटतायत. चला आता घेऊयात आपली डाळ करायला. कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल गरम करायचं. तेलावरती जिरी, मोहरी आणि हिंगाची खमंग अशी फोडणी घालायची. त्याचबरोबर अर्धा चमचा धने आवर्जून घाला. धन्यामुळे खूप छान टेस्ट येते. त्याचबरोबर घालायचे आलं आणि लसूण. आलं लसूण मी ओबड-धोबड असं ठेचून घेतलं होतं. साधारण 1.5 चमचे मी इथे आलं लसूण घालून घेतलंय. आलं लसूण तेलावरती छान खरपूस असं परतवून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये घालायचं एक मोठा टोमॅटो छानपैकी बारीक चिरून घेतलाय आणि तो घालायचा. टोमॅटोमुळे डाळीला छान आंबटसर अशी चव येते, त्यामुळे टोमॅटो ही आवर्जून घाला. टोमॅटो एक 2 ते 3 मिनिटं तरी छान परतवून घ्या आणि त्यानंतर घाला बाकीचं साहित्य. पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, या 2 गोष्टी घालून परत मिक्स करून घ्यायचं. फोडणीमुळे खरं डाळीला चव भारी येते. जिरी, मोहरी, हिंग आणि त्याचबरोबर धने याचा जो काही फ्लेवर आपल्या डाळीला भेटतो ना, अफलातून असा होतो. त्यामुळे कधी तुम्ही ही अशा पद्धतीची डाळ केली नसेल ना, आवर्जून करून बघा, भारीच होते. त्यानंतर या फोडणीमध्ये मी छान ही आपली घोटलेली डाळ घालून घेतली आहे. त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घालायचं. सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून आणि आता ही डाळ आपल्याला उकळून घ्यायची. त्याआधी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा. डाळ खूप जास्त घट्टही नको आणि खूप जास्त पातळही नको. आपण यामध्ये फळं घालणार आहोत. फळं घातल्यानंतर डाळ थोडीशी घट्ट होते. त्यामुळे अगोदर सुरुवातीला थोडंसं मीडियम घट्ट अशी ठेवा आणि त्यानंतर उकळी येऊ द्या. छान खळखळीत उकळी आली की ही तयार फळं यामध्ये घालून घ्यायची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. डाळ छानपैकी ढवळून घ्यायची फक्त एकदा आणि त्यानंतर झाकण ठेवून ही फळं आपल्याला किमान 4 ते 5 मिनिटं तरी शिजायला ठेवून द्यायची आहेत. त्यामुळेच डाळ सुरुवातीला थोडीशी पातळ ठेवा, म्हणजे फळं शिजेपर्यंत डाळ जरी आटली गेली तरी खूप जास्त घट्ट होणार नाही. झाकण ठेवताना थोडंसं झाकण उघडं ठेवा. खूप पूर्ण झाकण बंद करून देऊ नका, कारण डाळ आहे ती थोडीशी फसफसून वरती येऊ शकते. अतिशय सुंदर अशी आपली डाळ फळं तयार झालेत. आता घेऊयात सर्विंग करायला. गरमागरम डाळ फळं अगदी तुम्ही कितीही खाल्ली तरी तुमचं वजन वाढणार नाही. अतिशय पौष्टिक, त्यामुळे सकाळी संध्याकाळी तुम्ही आरामात कोणत्याही टायमिंगलाही तुम्ही बनवू शकता आणि खाऊ शकता. सुंदर अशी डाळफळं सर्व केल्यानंतर वरून छानपैकी मी लाल मिरचीचा तडका देऊन घेतलाय. यामुळे तर टेस्ट अजूनच वाढते आणि कोथिंबीर घालून सर्व करून घेतलेत. अतिशय चमचमीत, पौष्टिक आणि सुपर टेस्टी अशी आपली डाळफळं तयार झालेत. हा स्टफ मसाला जो काही आपण केलाय ना, त्यामुळे ह्याची चव कितीतरी पटीने जास्त होते. चला, तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये चपाती भाजीला बाय बाय करा आणि ही डाळफळं नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक करा. बनवायचं असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा. आणि अशा झणझणीत, चमचमीत आणि टेस्टी रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे दररोज दुपारी 1:30 वाजता येणाऱ्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. एकही रेसिपी तुमच्याकडून मिस होणार. भेटूया पुन्हा एकदा अशाच सुपर टेस्टी रेसिपी सोबत. धन्यवाद.